मित्रांनो बघा, आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त सर्व आपले म्हणजे वरिष्ठ दादासा काकासा सर्व आहेत आणि आपले हरिग्राम युवा कार्यकर्ते आमचे राहुलदादा बंधू आणि इकडे आपले नरेश दादा पाटील आहेत, माजी सरपंच मनीष पाटील आहेत, आपले सहदेव पाटील दादा देखील आहेत. नुकतंच आपण पाहिलं असेल की ग्रामपंचायतच्या पदावरती म्हणजे सरपंचाच्या ह्याच्यावरती होते, ते देखील इथे उपस्थिती आहेत. आणि खरं तर वाढदिवस हा म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे करायचं नव्हता, कारण की आपल्या घरामध्ये कोण नव्हतं त्याच्यामुळं. आणि एकंदरीत दादाचा कॉल आला राहुलाचा की कुठे आहे तू, तर दादा बोलला की केक कापायचे. तर बघा मित्रांनो, ज्यासारखं मित्र परिवार आणि आशीर्वाद भेटतो एवढं मोठ्या गोष्टी आहे माझ्यासाठी. तुम्ही प्रथम तर वेळ देऊन मला बोलवलं इथपर्यंत, त्याच्यासाठी धन्यवाद दादांनो. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा तुला. मित्रांनो, आता दादांचा मान ठेवून आणि सर्वांचा मान ठेवून आपण आता इथे केक कापणार आहोत. या आपला महाराष्ट्राचा आरोग्यवत पंढरपूरचा पांडुरंग विठुमाऊली याचा आषाढी वारी आपल्या सर्वांना प्रथम ॲडव्हान्समध्ये आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पांडुरंगाला आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचा लाडका हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नामदेवदादा भोपी यांचा सुपुत्र जीवनभाई भोपी यांचा आज वाढदिवस आपण सारेजण या ठिकाणी मित्रमंडळी साजरा करत आहोत. जीवनबाईच्या बाबतीत सांगायचं झाला तर एक अतिशय शांत, मनमिलव आणि प्रेमळ स्वभावाचा हा व्यक्तिमत्व आहे. खरं तर सर्वात चांगलं काम त्याच्या माध्यमातून होतं, कारण आता मित्रांनो आपण पाहतोय सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियाला फार महत्त्व आताच्या या युगामध्ये आहे. आणि हरिग्राम गावातील कोणताही कार्यक्रम असू द्या, असा एकही कार्यक्रम नाही काय ज्या ठिकाणी आपला जीवनबाई त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम शूट करून त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तो अतिशय प्रामाणिक करत असतो. एखाद्या ठिकाणी त्याला आमंत्रण जरी कुणी नाही केला तरी त्याला जर समजलं अशा ठिकाणी कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी तो कामावर जात नाही पण त्या ठिकाणी जातोय आणि त्या कार्यक्रमाला त्या प्रसिद्धी देण्याचं काम तो करत असतोय. खरंच एक अतिशय चांगलं काम तू करतो. भविष्यामध्ये यूट्यूबर म्हणून तुझं काम मोठा नावलौकिक हो अशी शुभेच्छा तुला देतोय. आणि या ठिकाणी सर्वच मित्रमंडळी आपले माजी सरपंच मधुकर जाधव या ठिकाणी उपस्थित तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, तसेच ज्यांच्या घरी हा वाढदिवस आपण साजरा करतो ते आपल्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित. आणि आपल्या सर्वांचीच आज जेवणाची व्यवस्था ज्यांनी अतिशय उत्तमरित्या ज्यांनी बनवलेली आहे ते अतिशय चांगले कुक आहेत आपल्या गावचे, आपल्या सर्वांचेच. तसे गणेश भाई पाटील या ठिकाणी उपस्थित. तसेच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना उपसरपंच होण्याचा बहुमान मिळाला आणि सदस्य म्हणून एक चांगला काम त्यांनी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केला, अशा आपले युवा नेतृत्व अक्षयभाई पाटील या ठिकाणी उपस्थित. आपले नेहमीच प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये हजर राहणारे आपले युवा कार्यकर्ते ऋषिकेश घरात या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी घरी आम्हाला आठवण करून दिली. मला मगाशी 4 वाजता समजला बाबा वाढदिवस, मी लगेच लंके साहेबांचा बॅनर बनवून स्टेटस ठेवला. आणि खरं तर आज सर्वांमध्ये तुला येण्याचा ज्यांनी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली तो तुझा मोठा भाऊ आणि या हरिग्राम गावातील प्रत्येक युवकाच्या सुखदुःखामध्ये सर्वात पहिला धावून जाणारा आपला सर्वांचाच लाडका आणि हरिग्राम गावाच्या विकासासाठी एक चांगली तळमळ ज्याच्या मनामध्ये आहे असा युवा नेतृत्व राहुलभाई भोपी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची पोलिओ एजंटची भूमिका खूप महत्त्वाची असतोय. खरं तर मी 25 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करतो, पण पोलिओ एजंटच्या बाबतीत नितेश पाटीलला जो ज्ञान अवगत आहे तो मला देखील नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा काम पोलिओ एजंटचा यादीचा अभ्यास असणारा आमचा नितेशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित. आपले दुसरे पनवेल महापालिकेचे कर्मचारी आणि नेहमीच सर्वांच्या सुखादुःखामध्ये हजर असणारे मनीषभाई पाटील या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच ज्यांच्या मिसेस आहेत आणि हरिग्राम ग्रामपंचायतीच्या गावाच्या विकासासाठी 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे ज्यांनी काम केले ते आमचे बंधू सहदेवभाई पाटील. तसेच आपले युवा कार्यकर्ते आणि नेहमीच आपल्या सर्वांच्या सोबत कायम ज्यांचा सहकार्य आपल्याला लाभतो असे रुकेशभाई भोपी. आणि कोणताही कार्यक्रम असला, कोणताही काम असला, फक्त त्याला ऑर्डर दिली का तो काम पार पाडण्याचं काम करणारा आमचा प्रताप घरात त्या ठिकाणी. तसेच गणेश दादाचे मित्र आमच्या कॉलनीतील कायम आमच्यासोबत कायम सुखादुःखामध्ये सहभागी होणारे आमचे राहुलभाई देखील या ठिकाणी आलेले.
पुन्हा एकदा मी संपूर्ण ग्रामपंचायत हरिग्राम, ग्रामस्थ मंडळ हरिग्राम आणि वाघेश्वर देवाच्या आपल्या सर्वांच्याच वतीने जीवन भाई तुला उदंड दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतोय. आणि जसा तुझ्या वडिलांचा आदर्श आहे तसा तुझं देखील जीवन आहे. आयुष्यामध्ये चांगला असा शांतपणे जगला पाहिजे. आज तुझा एवढा वय झाला तरी तू अतिशय शांतपणे जीवन जगतोय. कधी कोणाला उलट सुलट कधीच बोलत नाही. प्रत्येक गावातील तरुण वर्ग हा तुझा फॅन झालेला आहे. माझा पोरगा सक्षम हा देखील नेहमी तुझी आठवण मला काढत असतो. पप्पा तो दादा नेहमी प्रत्येकात कुठं दिसला तरी आवाज देतो. असाच कायम जगत राहा आणि प्रत्येक कार्यक्रम आपल्या गावाचा यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत जा. एवढंच या निमित्ताने बोलतोय आणि थांबतोय. धन्यवाद. असं काय धन्यवाद.